नमस्कार मित्रांनो, आपल्या या वैज्ञानिक प्रयोगामध्ये तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की बिना विस्तवाचा यज्ञ पेटवायचा किंवा यज्ञ पेटवला जातो। तर त्याच्यामध्ये काहीच तांत्रिक शक्ती नसते, तर त्यामध्ये फक्त विज्ञान असतं, विज्ञान आणि विज्ञानाचं असतं। म्हणजे एखाद्या घटनेच्या मागचं जर आपल्याला विज्ञान माहिती नसेल तर ती एक जादू म्हणून आपण त्या ठिकाणी गृहीत धरतो। परंतु जर एकदा त्याच्या मागचं कारण माहीत झालं तर आपण नक्कीच त्या ठिकाणी विज्ञान चांगल्या पद्धतीने समजू शकतो। तर बघा मित्रांनो, मी असाच एक या ठिकाणी एक यज्ञ घेतलेला आहे। अर्थात याच्यामध्ये काही कागदाचे तुकडे मी त्या ठिकाणी टाकले आहेत आणि या ग्लासमध्ये माझ्याकडे तूप आहे। तर मी काय करणार, आता हे तूप या यज्ञावरती किंवा या कागदाच्या तुकड्यावरती टाकणार। बघू आपण काय होतंय ते। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये असलेले जे तूप आहे ते मी या ठिकाणी आता टाकतोय। ठीक आहे, तूप थोडंसं जास्त त्या ठिकाणी पडलंय। तर आता हे तूप टाकल्यानंतर बघा यामधून आता धुवा निघायला सुरुवात झाली आहे। बघा हळूहळू हळू हा एक्सपेरिमेंट आपण त्या ठिकाणी घेतोय आणि यामधून धुवा निघायला सुरुवात झाली आहे। आणि हा जो याच्यामध्ये आहे तर हळूहळू तो आता पेट घेतोय। बघा मित्रांनो, अक्षरशः त्यानं आता पेट घेतलाय। पहा, म्हणजे कुठल्याही प्रकारची आपण माचीस वापरली नाही, कुठल्याही प्रकारचं आपण काहीच या ठिकाणी वापरलं नाही, तरी सुद्धा त्यानं पेट घेतलाय। म्हणजे बिना विस्तवाचा जो जुन्या काळामध्ये यज्ञ पेटवला जायचा, तर मित्रांनो फक्त काय होतं की याच्या मागचं कारण लोकांना माहिती नव्हतं आणि कारण माहीत नसल्यामुळे सहजच एक जादू आहे किंवा त्याच्यामध्ये कुठला तरी चमत्कार आहे किंवा काहीतरी तंत्रमंत्र, काहीतरी शक्ती आहे, कोणाकडे तरी काहीतरी शक्ती आहे असं त्या ठिकाणी मानलं जायचं। बघा यज्ञ हा व्यवस्थित त्या ठिकाणी पेटलाय। तर बघा आता काय झालेलं आहे, आता याच्या मागे प्युअर सायन्स आहे, विज्ञान आहे। आता विज्ञानाचा जर विचार केला तर काय केलं होतं बघा की या कागदाच्या तुकड्यामध्ये मी अगोदरच पोटॅशियम परमॅंगनेट त्या ठिकाणी थोडंसं लपून ठेवलं होतं, कागदाच्या की ते दिसणार नव्हतं। आणि या ग्लासमध्ये जे मी सांगितलं की या ठिकाणी तूप आहे, तर ते तूप नसून ते ग्लिसरीन होतं। म्हणजे बघा, पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन जर एकत्रित आले तर त्याची एक्झोथर्मिक रिॲक्शन होते आणि हीट तयार होते। आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हीट आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवलेली आहे। बघा आता काही जण म्हणतील बा ठीक आहे, तुम्ही असं म्हणता की पोटॅशियम परमॅंगनेट त्या ठिकाणी ठेवलं, त्यानंतर त्याच्यावरती ग्लिसरीन टाकलं, त्याची एक्झोथर्मिक रिॲक्शन झाली। मग कधी कधी जी समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादी झोपडी आपल्याला अचानक पेटताना दिसते, म्हणजे प्रत्यक्षदर्शी ते सांगतात किंवा नाही तिथं कोणीच आलं नव्हतं तरी सुद्धा ती झोपडी पेटली। आता याचं कारण असं आहे की जुन्या काळामध्ये फॉस्फरस जो होता, तर फॉस्फरस तो ते जे काही तंत्रमंत्र करणारे जे काही वैद्य होते समजा, तर ते त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन ते हाडं त्या ठिकाणी त्याचा बारीक बारीक करून किंवा त्या ठिकाणी हे करून तर ते फॉस्फरस तयार करत होते। आणि तो जो फॉस्फरस आहे तो जर आपण ओल्या गौरीमध्ये म्हणजे शेणामध्ये जर तो ठेवला तर जोपर्यंत ती गौरी वाळत नाही तोपर्यंत त्याला हवेशी त्याचा संपर्क येत नाही। मग समजा ओल्या याच्यामध्ये जर तो फॉस्फरस ठेवला आणि ते जर एखाद्या झोपडीवरती किंवा एखाद्या समजा जे ज्वलनशील आहे समजा त्याच्या ठिकाणी जर ठेवली तर हळूहळू हळूहळू उन्हाने काय होतं की ती गौरी त्या ठिकाणी वाळून जाते आणि वाळून गेल्याच्या नंतर त्याला छिद्र पडतात आणि छिद्र पडल्याच्या नंतर त्या फॉस्फरसचा संपर्क त्या एअरशी येतो, हवेशी येतो आणि हवेशी संपर्क आल्याच्या नंतर निश्चितच त्या ठिकाणी हवेशी संपर्क आल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी पेटते, गौरी पेटते। आणि गौरी पेटल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की अचानक पेटताना दिसते आणि प्रत्यक्षदर्शी आपल्याला ते त्या ठिकाणी सांगत असतात। म्हणजे मित्रांनो, या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही विज्ञान असतं, तंत्रमंत्राचा काहीच परिणाम त्या ठिकाणी होत नाही। आणि आपले सगळे जे प्रयोग आहेत ते फक्त अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आहेत। व प्रत्येकाने अंधश्रद्धा त्या ठिकाणी पाळल्या नाही पाहिजे, अंधश्रद्धेपासून आपण त्या ठिकाणी दूर गेलो पाहिजे, तरच आपण आपला विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो। तर आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।